रमेश, काल तुझी बायको जोर जोरात का ओरडत होती? सुरेश, काही नाही यार, तिचा फोटो फेसबुकवर अपलोड करायचा होता, पण चुकून OLX वर झाला. सकाळी सकाळी विचार केला, आज बायकोला कामात मदत करून खुश करून टाकू. फ्रीजमधून दुधाचं भांडं काढलं आणि गॅसवर ठेवलं. पण 15 मिनटं झाली तरी दूध काही उकळत नाही. तेव्हा कळलं ते इडलीचं पीठ होतं. सकाळपासून घरीच गेलो नाही. कोणाचे लग्न जुळत नसेल किंवा फार उशिराने होत असेल तर वाईट वाटून घेऊ नका, कारण गेल्या जन्मात तुम्ही कंटाळा येईपर्यंत संसार केलाय. स्टेज पर वरमाला हो रही थी, तभी डीजे वाले ने गाना चला दिया, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. नवरा, किराणा सामान आणायला जाते आहेस तर सोबत एक खवळू घेऊन जा. बायको, का? नवरा, तिथे आखलेल्या वर्तुळात तू मावणार नाहीस. जीवनातील सर्वात मोठी चूक म्हणजे बायकोने सांगितल्याप्रमाणे कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करायला विसरणे. आजचा सुविचार, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, आणि हक्काची बायको असूनही शेजारणीकडे बघितल्याशिवाय राहत नाही. ते नव, यांची भांडणं चालू आहेत तोपर्यंत अनिल कपूरला मुख्यमंत्री करा म्हणा. गण्या मोबाईलचा व्हॉइस पासवर्ड सेट करत होता. शेजारी एक कुत्रा येऊन भ्याव भ्याव करून निघून गेला. गण्या अजून त्या कुत्र्याचा शोध घेत आहे. जर तुम्ही अंधारात सुद्धा योग्य ठिकाणी चार्जर लावू शकत असाल तर तुम्हाला लवकरच लग्न करायची गरज आहे. सासरे, कसं चाललंय? जावी, तुमच्या मुलीच्या मनाप्रमाणे.